सीमेन अनालिसिस ही पुरुषांच्या फर्टिलिटी टेस्टिंगमधली एक महत्त्वाची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघितला जातो तो स्पर्म काउंट हा 40 मिलियनपेक्षा जास्त हवा. या टोटल स्पर्म काउंटच्या 40% स्पर्म्स हे वेगाने पुढे पळणारे असावेत, कारण की नैसर्गिक गर्भधारणेच्या प्रोसिजरमध्ये गर्भाशय मुखापासून ते स्त्रीबीजापर्यंतचं अंतर हे स्पर्मला स्वतः पोहत पार करायचं असतं. त्यामुळे जर का काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी कमी असेल तर IUIच्या सहाय्याने आपण हे डिस्टन्स कमी करू शकतो. जर का काउंट 10 मिलियनपेक्षा कमी असेल तर मात्र मग IVFचा सल्ला दिला जातो. त्यानंतर बघितली जाते ती मॉर्फॉलॉजी, कारण की नॉर्मल मॉर्फॉलॉजीचे स्पर्मच उत्तम क्वालिटीचे एम्ब्रिओ आपल्याला देऊ शकतात. जर तुमचा सीमेन काउंट कमी आला असेल तर घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही रिपीट सीमेन ॲनालिसिस करा. शक्यतो प्रयत्न करा की हे रिपीट सीमेन ॲनालिसिस तुम्ही एखाद्या IVF सेंटरला जाऊन करा, कारण की IVF सेंटरमध्ये सीमेन ॲनालिसिस हे मेक्युलर चेंबरवरती केलं जातं. स्पेशली अँड्रोलॉजिस्ट ही टेस्ट जी आहे ती करत असतो. त्यामुळे रिपोर्टमध्ये जवळपास 25% व्हेरिएशन येऊ शकतं.